नमस्कार, मी पल्लवी पवार. तुम्ही पाहताय के सिटी न्यूज चॅनल. के सिटी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात सर्व दर्शकांचं मनपूर्वक आणि सहर्ष असं स्वागत. आणि सुरुवातीलाच पाहूयात काही महत्त्वाच्या ठळक घडामोडी. सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त माननीय एम राजकुमार सो यांनी जे शहरामध्ये घरफोडी, मोटरसायकल चोरी आणि मोबाईलचे गुन्हे वाढत आहेत त्या दृष्टीने तात्काळ कारवाई करण्यास सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आमच्या झोनचे डीसीपी माननीय विजय कबाडे सर यांनी आम्हाला सर्वांना बोलावून की तात्काळ गुन्हे उघडकीस आणण्यास सूचना दिल्या. त्या पद्धतीने नंतर आमच्या एसीपी डिव्हिजन माननीय परमार साहेब यांनी प्रत्यक्ष भेट देऊन सुद्धा आम्हाला तपासाबद्दल मार्गदर्शन केलं. त्यानुसार आम्ही मागील 1 महिन्यामध्ये मोबाईल ज्या ठिकाणी हरवले होते आणि काही मिसिंग झाले आणि गुन्हे होते त्यामध्ये 20 मोबाईल आम्ही हस्तगत केले. आणि आज रोजी माननीय डीसीपी साहेबांच्या कबाडे साहेबांच्या सूचनेवरून मोबाईल त्यांच्या मालकांना परत देण्यात आले. त्याचबरोबर घरफोडीचा लॅपटॉप घरफोडीचा गुन्हा दाखल होता. त्यामध्ये डीबी पथकाचे PSI श्री नितीन शिंदे आणि त्यांच्या स्टाफने माननीय CP साहेब, DCP साहेब आणि ACP साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार लॅपटॉप सुमारे 65,000 रुपये किमतीचा तो सुद्धा आणि ते चोरणारे आरोपी यांच्यासह तो ताब्यात घेतलेला आहे. तो गुन्हा उघडकीस आणलेला आहे. त्याचबरोबर मोटरसायकल चोरीच्या घटना वाढलेल्या होत्या आणि आयुक्त साहेबांनी आम्हाला तात्काळ शोध घेऊन त्याबद्दल पुढील सखोल तपास करून गुन्हे उघडकीस आणण्यासाठी मार्गदर्शन केलं आणि DCP सरांनी वैयक्तिक सूचना दिल्या. त्यानुसार डीबी पथकाचे PSI श्री नितीन शिंदे आणि त्यांचा सागर सरतापे, मुलानी, मेजर आणि इतर स्टाफ या सर्वांनी मेहनत घेऊन मोटरसायकल चोरीचे सुमारे 11 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत आणि सर्व मोटरसायकल आणि आरोपी हे ताब्यात घेण्यात यश आलेलं आहे. किती आरोपी? 11 मोटरसायकल चोरीचे 11 गुन्हे उघडकीस आणले आहेत शहरातील. सदर कामगिरी माननीय आयुक्त साहेबांच्या सूचनेनुसार यापुढेही जोरदार चालू राहणार आहे. कोणाला जर काही घरफोडीबद्दल किंवा काही मोटरसायकल चोरीबद्दल किंवा काही इतर विशेष माहिती असेल तर त्यांनी येऊन द्यावी. आम्ही अधिकाधिक त्यानुसार गुन्हे उघडकीस आणण्यासाठी जास्त कारवाई करत आहोत. त्यामध्ये किती आरोपींना पकडण्यात आलं? मोबाईल चोरीमध्ये मागच्या महिन्यापासून 2 आरोपींना पकडण्यात आले आणि अजून तपास चालू आहे. सराईत गुन्हेगार होते का? रेकॉर्डवरचे? हो, सराईत गुन्हेगार. बाईक चोरीचे 11 गुन्हे उघडकीस आणले आहेत. सराईत गुन्हेगार आहेत. Like, subscribe, click on the bell.